शिंदे सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. ते कायद्याच्या चौकटीत टिकेल की नाही हे याचिका कोर्टात दाखल झाल्यावर समजेलच. मात्र आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्याने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातून मिळणारा आरक्षणाचा लाभ बंद होणार आहे. कसा ते या व्हिडिओमधून समजून घेऊयात. 2019 मध्ये केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण दिलं. पुढे ते सर्वोच्च न्यायालयानेही वैध ठरवलं. पण या कायद्यानुसार ज्यांना आधीच आरक्षणाचा लाभ आहे म्हणजेच SC, ST आणि OBCंना EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने तत्कालीन ठाकरे सरकारने मराठ्यांना EWS आरक्षणाचा लाभ मिळेल असं सांगितलं. आता जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापू लागला आणि EWS कोट्यातून मराठ्यांनाच आरक्षणाचा किती मोठ्या प्रमाणात लाभ मिळतोय हे सांगून मराठा समाजातील उद्रेक शांत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून झाला. मात्र आता पुन्हा एकदा मराठ्यांना SEBC म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अंतर्गत स्वतंत्र आरक्षण दिल्याने मराठ्यांना आता आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ मिळणं बंद होणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी असलेल्या 10% आरक्षणात मराठ्यांसोबत इतरही आरक्षण मिळत नसलेल्या समाजाचा वाटा होता. मात्र आता सरकारने मराठा समाजासाठी 10% स्वतंत्र आरक्षण दिले. कोर्टात हे आरक्षण टिकल्यास संपूर्ण 10% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला होणार आहे.